करायची 1 - cos 2 sin² थीटा आणि 1 + cos 2 थीटा 2 cos² थीटा झालं. 1 - cos 2 थीटा 2 sin² थीटा. हॅलो. हा, 2 cos² थीटा, 2 कॅन्सल्ड, sin² थीटा हॅलो. अपॉन tan² थीटा. येस, तुझा सर आवाज येतोय तुमचा की? आवाज येत नाहीये. तुझा आवाज येतोय, मला क्लिअरली येतोय. युअर ऑडिबल टू मी. हा का, तुमचा व्हॉइस ब्रेक झालता आता म्हणून. ओके, चालेल. एकदम इझी टाइप होता क्वेश्चन हा. हा. ओके, सो दॅट्स अ ट्रिवियल क्वेश्चन. नेक्स्ट. हा. हा. काय sin 3x एक प्लस. मिनिट मी क्वेश्चन लिहून घेते. सेकंड, हे लिहायचंय का? नाही ते नाही, मला क्वेश्चन लिहायचं आहे नेक्स्ट वाला. नेक्स्ट वाला. sin 3x प्लस sin x इंटू sin x. हा. sin 3x प्लस sin x इंटू sin x प्लस cos 3x माइनस cos x इंटू cos x इक्वल्स टू 0. हे प्रूव्ह करायचंय, इक्वल्स टू 0 प्रूव्ह करायचंय. लेट स्टार्ट विथ LHS. sin x इंटू sin 3x प्लस sin x प्लस cos x इंटू cos 3x माइनस cos x. ओके. sin 3x चा फॉर्म्युला काय येतो? व्हॉट इज sin 3x? cos 3x. cos 3x नाही. sin 3x नाही is माहिती. 3 sin x minus 4 sin cube x. Then नाही हे नाही माहिती मला. cos 3x is 4 cos cube x minus 3 cos x. हे दोन फॉर्म्युला आहेत. ओके. ओके. Put it in place of sin 3x and cos 3x and write down. काय? ओके. Hmm. So it becomes what? Sin 3x into sin x plus sin square x plus cos 3x into cos x minus cos square x असे येईल, is equal to sin 3x into sin x. sin 3x काय येतं? 3 sin x minus 4 sin cube x, right? Plus sin square x plus cos x into bracket 4 cos cube x minus 3 cos x minus cos square x. एक्सपांड केलं आणि व्हॅल्यूज पुट केलं त्याच्यामध्ये. लिहिली ही स्टेप. करतीये. झालं सर. झालं. काय पहा हा. बरं, साइन एक्स इंटू 3 साइन एक्स. काय साइन एक्स इंटू 3 साइन एक्स, 3 साइन स्क्वेअर एक्स
माइनस 4 sin raised to 4x प्लस sin square x, राइट, प्लस cos 4x, cos x इंटू फोर cos क्यूब एक्स, पहले है 4 cos raised to 4x माइनस 3 cos square x माइनस cos square x, म्हणजे काय इज इक्वल टू 3 sin square x माइनस 4 sin raised to 4x, हा 3 sin square x प्लस हा sin square x, हा होईल 4 sin square x, राईट, आणि हा 4 + 4 cos raised to 4x, ओके, मायनस 4 cos square x, राईट, म्हणजे काय, 4 कॉमन घेतले, सगळ्यामधूनच 4 कॉमन घेतले, राहिलं काय, sin square x मायनस cos square x मायनस sin raised to 4x प्लस cos raised to 4x असं राहिलं. ओके. आता याच्यामध्ये काय कॅन्सलेशन होतं, प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे ओके, साइन स्क्वेअर एक्स आणि ती साइन रेस टू 4x आहे ना, तर दोन साइन एक्स राहत, साइन रेस टू 2x राहील आणि दोन कॅन्सल होतील. तर 4 हॅलो. आउटसाईडलाच ठेवलं, हा ऐकतोय मी, हे बघ 4 हा. आउटसाईडलाच ठेवलं, या बघ त्या दोन्हीमध्ये हे मायनस आहे ना, या दोन्ही मधनं मायनस साइन कॉमन घेतलं, मायनस काय लिहिले, हा. cos square x मायनस sin square x, हे मायनस आलं, ओके, या दोन्ही मधनं मायनस साइन कॉमन घेतलं, या दोन्ही मधनं काय लिहिले, हम्म. cos हम्म. raised to 4x मायनस sin raised to 4x, ओके. सेपरेट असं सेपरेट केलाय आधी फर्स्ट. सेपरेट सेपरेट केलं, ओके, इज इक्वल टू काय, हा. 4 × हे मायनस cos square x मायनस sin square x येतं cos 2x मायनस इथे, इथे काय आलं आता हे, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया, cos square x स्क्वेअर मायनस sin square x स्क्वेअर असेल, ओके, ते काय 4 × मायनस cos 2x मायनस हे काय येतं, साइन स्क्वेअर एक्स का. cos square x 1 मायनस sin square x येतं, हम्म. 1 मायनस sin square x, त्याच्यामध्ये काही आणखी करता येईल का, नाही, आय डोंट थिंक सो. 1 - sin स्क्वेअर एक्स आणि मग वरचा टर्म खाली ऍज इट इज. ते ब्रॅकेट पॉवर एक्सपांड करावी लागेल, हा. बरोबर ना, हम्म. काय करावं लागेल, cos square x सपोज 1 मायनस sin square x स्क्वेअर मायनस sin raised to 4x असे, इज इक्वल टू 4 × मायनस cos 2x मायनस इथे काय 1 मायनस sin square a मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2 a b इंटू 1 मायनस प्लस b स्क्वेअर sin raised to 4x
मायनस साइन रेस टू 4x झालं. हे साइन रेस टू 4x मायनस साइन रेस टू 4x प्लस कॅन्सल झालं. राहिलं काय आता हे 4 × मायनस कॉस 2x मायनस 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स येतं. एक सेकंड इथे हे लास्ट स्टेप सांगा ना परत. 1 - 2 sin² x. हे बघ कॉस स्क्वेअर एक्स याला काय लिहिलं आपण हा 1 - sin² x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. हा ए हा. मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा एक्सपांड केला. ए स्क्वेअर ओके ओके. मायनस 2ab बी 1 आहे इथं हा प्लस बी स्क्वेअर हा. प्लस बी ओके. स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4x. कारण साइन स्क्वेअर ऑलरेडी आहे त्याचा स्क्वेअर साइन रेस टू 4 होईल. हा मायनस हा इथे म्हणजे कॅन्सल झाला. a - b² ची हा आयडेंटिटी लावली हा आणि मग कॅन्सल आयडेंटिटी केलं. लावली आणि मग कॅन्सलेशन केलं. ठीक आहे. ओके ओके. त्यामुळे हे मिळालं कळालं. आपल्याला. ओके. आता याच्यामध्ये पुढची स्टेप सिम्प्लिफिकेशनची कशी होणार आहे पहा. 1 मायनस कॉस 2x मायनस हे 1 - 2 sin² x हे काय येईल एकच मिनिट मायनस ब्रॅकेट 1 - 2 sin² x. हम्म आता पहा हे आपल्याला कन्वर्ट करायचं. ठीक आहे. हा 1 काय हम्म येतो sin² x प्लस cos² x येतो मायनस cos 2x मायनस हा काय आला sin² x प्लस हम्म cos² x राईट मायनस हा काय आला हम्म sin² x हा 2 sin² x आला राईट. म्हणजे हा -2 आणि हा +1 राईट हा कॅन्सल झाला म्हणजे हे cos 2x येते 4 हम्म मायनस cos 2x मायनस इथं काय येतंय cos 2x येत आहे राईट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये हे साइन प्लस यायला पाहिजे ते का नाही आलं प्लस ते बघूयात आपण. हम्म हा इथं प्लस साइन असणार आहे का बरं कारण बघ ना कॉस रेस टू 4x याचं साइन प्लसच आहे. इथं पण हम्म प्लसच आहे ना आणि हे मायनस आहे हे हम्म. मायनसच आहे त्यामुळे इथे प्लस असलं पाहिजे. काय असलं पाहिजे इथे प्लस. ओके. हे सगळीकडे प्लस साइन चेंज होईल. हा हा बरोबर. इथे प्लस प्लस सगळीकडे साइन चेंज झाले राईट. म्हणजे हे काय झालं हे बघ cos 2x प्लस आहे cos 2x मायनस आहे म्हणजे हे दोन्ही हम्म. सबट्रॅक्ट झाले 4 × 0 = 0. समजलं. हा. ठीक आहे. आणखी एक सोपा वे पण करता येऊ शकतो याच्यामध्ये जरा शॉर्टन करता येते का बघतो मी आणि लगेच करूयात आपण आणि मग दोन्ही वेज तू लिहून घे. ठीक आहे. ओके. अल्टरनेट मेथड म्हणजे जसं आपण ते इक्वेशन सॉल्व्ह थोडं करतो शॉर्ट तसं टाईप वेगळ्या का? मेथडने थोडं वेगळ्या मेथडने LHS काय दिली LHS आपल्याला ओके. साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस sin 3x राईट मायनस कॉस प्लस कॉस एक्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स cos 3x आहे नाही का हा. cos 3x मायनस कॉस एक्स हे दिलंय आपल्याला. ओके हम्म cos 3x मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स असं दिलंय इज इक्वल टू राईट. आता काय करूयात आपण साइन एक्स ने मल्टिप्लाय करूयात तर हे काय झालं sin² x प्लस साइन एक्स इंटू sin 3x प्लस कॉस एक्स इंटू cos 3x मायनस cos² x असं झालं. आता हे जी मिडल आहे पार्ट मिडल पार्ट ओके पहा काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आहे की नाही. हम्म. म्हणजे हा झाला साइन ए प्लस बी झालं की नाही असं. हा. हो नो साइन नाही कॉस होणार ना हा हा कसं काय
हा कसं बोलते? साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी, काय येतं हे? कॉस ए मायनस बी असं येणार आहे. का बरं? हम्म. कॉस ए मायनस बी काय येतं? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी असं येतं. राईट. सो हा फॉर्म्युला इथे हम्म. यूज केला. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. राईट. म्हणजे हे काय आलं? ही टर्म याचं एक्सपान्शन हे मिळालं. आणि इज इक्वल टू हे साइन स्क्वेअर एक्स आणि हे मायनस कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे काय झालं? इज इक्वल टू कॉस 3x मायनस एक्स कॉस 2x झाला प्लस, ओके, काय, साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स असं झालं हे. बट या दोन्ही मधनं मायनस साइन कॉमन घेतलं तर काय? कॉस 2x मायनस कॉमन घेतलं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस हे झालं कॉस 2x मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस 2x बिकॉज cos square x minus sin square x is equal to sin 2x cos 2x. हम्म. ओके. ते झालं cos 2x minus cos 2x equal to 0 which is RHS. दोन्ही वेदने हम्म. लिहून घे. दोन्ही वेदने लिहून घे. झालं लिहून हा पार्ट. येस. हॅलो. हॅलो. हॅलो सहस्रा, यू आर नॉट ऑडिबल टू मी. हॅलो. 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 हा बोल. हा येस सर, माझं लेफ्ट झालं होतं. हा मी तेच म्हटलं, लिहिलंय की नाही, काहीच आवाज येत नव्हता तुझा. हा मी नाही लिहिलं, एक सेकंड लिहितेय. हम्म. दोन वेगवेगळ्या मेथडने केले, हे आन्सर सेम आहे. हा.
डन विथ दिस. झालं का हे? हो सर वेट. नाही, एक मिनिट, लास्ट वर लिहिते. स्क्रोल करू शकता. झालं. हो, स्क्रोल करा ना सर. कितीपर्यंत झालं? मी ते A-B वाला पर्यंत पोहोचले. आता हम्म. मी लिहिते 4 - cos 2x वाला. हम्म. करू स्क्रोल खाली. डन. हो, एक मिनिट सर थांबा, मी लिहिते अजून वरती. नाही, वरती करा ना. हा, ते लास्ट लाईन लिहिते. हो. डन. हो. अल्टरनेट मेथड बघ. बघून घे एकदा, ही जरा सोपी आहे कमी स्टेप मध्ये. हा. ओके. डन नाव. नो वेट रायटिंग. डन नाव. येस, डन.
Now the next question. Cos x plus cos y bracket square plus sin x minus sin y bracket square is equal to 4 cos square x plus y upon 2. Here it should be bracket over here. Okay. स्क्वेअर करायचं असेल तर काय करावं लागेल? कॉस थिटा च्या फॉर्म मध्ये लिही बरं. घेतला पुढचा क्वेश्चन. हो. ओके, काय केलं? कॉस एक्स प्लस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता कसं सॉल्व्ह करणार आहे? कॉस एक्स प्लस कॉस वाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आयडेंटिटी यूज कर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असेल. साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ए मायनस बी ची आयडेंटिटी यूज कर बरं. देऊ ओके. ऑथरायझेशन. बघ जमतंय का? हा. हम्म. जमतंय की सांगू? डुईंग इट और व्हॉट? सॉरी, मी म्यूट वर होते. ट्राय करते, बोलते मी. कॉस एक्स प्लस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर तर आलं काय आलं? थोडस. ते आधी ते आयडेंटिटी लावून करायचं होतं ना, सो केलं. cos 2x प्लस cos 2y, सॉरी, cos2x प्लस cos2y प्लस 2 cos x इंटू cos y प्लस sin2x प्लस sin2y प्लस हम्म, 2 sin x इंटू sin y. बरोबर. त्याच्यानंतर हे केलंय. हम्म, होल ब्रॅकेट मध्ये cos2x आणि sin2x ला घेतलं, आणि मग cos2y आणि sin2y ला घेतलं. आणि सेम cos x इंटू cos y केलं, आणि मग sin x इंटू sin y. सो हम्म, cos2x प्लस sin2x एका ब्रॅकेट मध्ये प्लस, हम्म, त्याच्यानंतर प्लस cos2y प्लस sin2y एका ब्रॅकेट मध्ये,
मग +2 × cos x × cos y प्लस साइन एक्स इंटू साइन वाय केलं. तर ती आयडेंटिटी आहे ना आपल्या cos² x प्लस साइन² ते sin² थिटा वालं इक्वल्स टू 1 1. सो 1 + 1 +2 cos x - y, कारण की ते cos x इंटू cos y आणि sin x इंटू sin y ची पण आयडेंटिटी आहे ना. 2 cos θ. तसं केलं मग हा, कॉस तिथपर्यंत. एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय, कॉस ए साइन कॉस एक्स बी साइन वाय ची मायनस साइन आयडेंटिटी बाय साइन वाय. हा, कॉस काय एक्स तर मायनस कॉस वाय. एक्स मायनस वाय, हा. कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय काय येते, कॉस एक्स प्लस वाय येतं. कॉस ए प्लस बी काय हा. येतं, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी येतं. सो हे असं आलं. ओके, हा. आता हे झालं 1 + cos θ, एक्स प्लस वाय ला थिटा घेतला, 1 + cos θ काय आलं, हे 2 cos² θ/2. राईट, हा 2 × 2 = 4, 4 cos² x plus y upon 2 which is equal to RHS. Hence 2. समजलं? तो या लास्टच्या फ्यू स्टेप्स राहिले असतील तिथं. करून घे. लास्टचे 3 राहिले. करून घे. हा. झालं. हो, आता जस्ट झालं. RHS 4 cos² आलं ना. cos² x प्लस वाय अपॉन 2. cos², x प्लस वाय अपॉन 2. बरोबर. सर क्वेश्चन मध्ये x मायनस वाय आहे. काय क्वेश्चन मध्ये? x मायनस वाय अपॉन 2 आहे सर. कुठे? ओ सॉरी, मी मायनस लिहिला वाटतं. ठीक आहे. इथं मायनस आहे. हा. ओके, सो दिस इज करेक्ट. हो. येस.
चला पुढे. हा. आता बघ, आता बघ हा नेक्स्ट क्वेश्चन. इथे कुठला? कॉस एक्स. तर ते सॉल्व करायचं का सेवेंथ क्वेश्चन? सेवन्थ कोणता? ते √2 + √2 वाला दिसतंय बघा. हा येईल की हा ते. करता, हा पण येईल करता. ठीक आहे, हा करूया डायरेक्टली करायचा तो. हा. √2 प्लस रूट मला टू असले क्वेश्चन्स नाही येत. टू प्लस नाही, थोडा पेशन्स ठेवावा लागतो या टाईपच्या क्वेश्चन्सला. सांगतो काय करायचं. √2 प्लस ओके. √2 √2 प्लस √2 प्लस √2 कॉस एक्स. 1 2 3 √2 आहेत ना.